हॅलो स्टुडंट्स, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण कंपोनंट्स ऑफ प्लॅनिंग हा पॉईंट बघणार आहोत. ऑलरेडी आपण प्लॅनिंग म्हणजे काय हे पाहिलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तर प्लॅनिंगमध्ये आपण बघितलेलं आहे की प्लॅनिंगचे फीचर्स काय आहेत किंवा प्लॅनिंगचं इम्पॉर्टन्स काय आहे किंवा प्लॅनिंग प्रोसेसमध्ये कोणकोणत्या स्टेप फॉलो केल्या जातात हे आपण बघितलेलं आहे, बरोबर. मग आज जे आपण बघणार आहोत कंपोनंट्स म्हणजेच काय तर घटक. ज्यावेळी एखाद्या कंपनीच्या एखाद्या प्रोजेक्टचं प्लॅनिंग केलं जातं किंवा एखादं प्रोजेक्ट हँडल करण्यासाठी काही प्लॅनिंग केलं जातं किंवा नॉर्मली आपण पकडूया की एखादा बिझनेस चालवण्यासाठी जर एखाद्या पद्धतीचं कुठल्याही पर्टिक्युलर पद्धतीचं प्लॅनिंग करायचं झालं तर ते प्लॅनिंग करत असताना त्याच्यावर त्या प्लॅनिंग प्रोसेसवर कोणकोणत्या घटकांचा कोणकोणत्या कंपोनंट्सचा इफेक्ट होतो किंवा कोणकोणते कंपोनंट्स आहेत की ज्यांचा प्लॅनिंग प्रोसेसमध्ये किंवा प्लॅनिंग आखताना विचार करावा लागतो ते आपण आता हे पॉईंट बघणार आहोत. ओके, त्यातला जो पहिला पॉईंट आहे तो आहे मिशन. की ऑर्गनायझेशनचं जे काही मिशन असेल ते काय असलं पाहिजे, क्लिअर असलं पाहिजे की ज्यामध्ये ऑर्गनायझेशन स्थापन करण्यामागचं मॅनेजमेंटची फिलॉसॉफी काय आहे किंवा त्यांचं विजन काय आहे, त्यांना इन फ्युचरमध्ये कोणत्या गोष्टी ॲचिव्ह करायच्या ह्या सगळ्या गोष्टी काय असल्या पाहिजेत मिशनमध्ये इन्क्लूड असल्या पाहिजेत. आणि जर मिशन क्लिअर असेल तर ऑर्गनायझेशनला आपले ऑब्जेक्टिव्ह ॲचिव्ह करणं इझी होतं. त्यामुळे प्लॅनिंग करताना पहिला जो घटक विचारात घ्यावा लागतो तो म्हणजे पर्टिक्युलर जी काही ऑर्गनायझेशनसाठी तुम्ही प्लॅनिंग आखणार आहात किंवा प्लॅनिंग करता आहात त्या ऑर्गनायझेशन किंवा त्या बिझनेसचं मिशन काय आहे. ओके, त्यानंतर सेकंड पॉईंट आहे ऑब्जेक्टिव्ह और गोल्स. प्लॅनिंग आखताना आखत असताना ते प्लॅनिंग करण्यामागचे जे काही ऑब्जेक्टिव्ज असतील ते काय असले पाहिजेत, क्लिअर असले पाहिजेत, प्रॅक्टिकल म्हणजे वास्तववादी रिॲलिस्टिक असले पाहिजे, ॲक्च्युअलमध्ये ते वर्क होणारे असले पाहिजेत, कोणत्याही स्वरूपाचे काल्पनिक असता कामा नये. त्यासोबतच ते ऑब्जेक्टिव्ह मिनिंगफुल असले पाहिजेत. ओके, की जेणेकरून ऑर्गनायझेशनला ते ऑब्जेक्टिव्ह ॲचिव्ह करताना काय मिळेल, एक प्रॉपर डायरेक्शनमध्ये काम करायला सोपं पडेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट तिसरा जो घटक आहे तो आहे स्ट्रॅटजी. स्ट्रॅटजी म्हणजे काय तर कोणतेही काम ज्यावेळी आपण करतो किंवा एखादं प्लॅन ज्यावेळी आपण एखाद्या कामाचं प्लॅनिंग करतो त्यावेळी ते ॲक्च्युअलमध्ये त्यानुसार काम करण्यासाठी आपण कोणती पद्धती अवलंबणार आहोत त्याला आपण स्ट्रॅटजी म्हणतो. मग स्ट्रॅटजी आखताना ती काय असली पाहिजे की जे रेग्युलर ऑर्गनायझेशनचे जे डे टू डे वर्क आहे त्याचाही त्याच्यामध्ये समावेश असला पाहिजे. प्लस लाँग टर्म जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ऑर्गनायझेशनचे किंवा कंपनीचे ते ॲचिव्ह करण्यासाठी सुद्धा त्या स्ट्रॅटजीचा काय झाला पाहिजे, उपयोग झाला पाहिजे. म्हणजेच प्लॅनिंगमध्ये स्ट्रॅटजी हा सुद्धा घटक इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यानंतर चौथा पॉईंट आहे पॉलिसी. पॉलिसी म्हणजे आपल्याला माहिती आहे धोरण. मग पॉलिसीजमध्ये प्रिन्सिपल्स किंवा रूल्स गाईडलाईन्स ह्या सगळ्यांचा काय होतो समावेश होतो. मग पॉलिसी कोणत्या पद्धतीची आहे, त्या कंपनीची पॉलिसी कोणत्या पद्धतीच्या राबवल्या जाणार आहेत इन फ्युचरमध्ये म्हणा किंवा सध्या स्थितीमध्ये कोणत्या पॉलिसीनुसार काम केलं जातं ह्याचासुद्धा विचार करणं गरजेचं आहे. मग पॉलिसीज या परचेसशी रिलेटेड असतील किंवा सेल्सशी रिलेटेड असतील किंवा पर्टिक्युलर एखाद्या डिपार्टमेंटशी रिलेटेड असतील त्या कोणत्या आहेत ह्यांचासुद्धा विचार करणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे प्रोसिजर. आता प्रोसिजर म्हणजे काय तर एक्झॅक्ट प्रोसिजरमध्ये काय केलं जातं की एक्झॅक्ट जे काम करायचं आहे ते कोणत्या पद्धतीने करायचं आहे, कोणत्या स्टेप आपल्याला फॉलो कराव्या लागणार आहेत हे प्रोसिजरमध्ये इन्क्लूड असतं, बरोबर. मग ती प्रोसिजर हा सुद्धा घटक काय आहे प्लॅनिंगच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. ओके, नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे रूल. आपल्याला माहीत आहे की कोणतंही काम जर व्यवस्थित झालं पाहिजे तर त्या कामामध्ये कुठेतरी एक सूत्रता असली पाहिजे किंवा त्या कामामध्ये कुठेतरी शिस्त मी काय केली पाहिजे, पाळली गेली पाहिजे. आता रूल्स म्हणजेच काय तर तुम्हाला काय केले जातात, पर्टिक्युलर कामासंदर्भात काही नियम ठरवून दिले जातात आणि जर ते तुम्ही फॉलो केलात
तर ते काय असतं, एखादं काम आपल्याला करणं सोपं होतं, बरोबर. रूल्समध्ये काय असतं, ते तुम्हाला कधी काय कोणतं काम करायचं आहे, कोणत्या सिच्युएशनमध्ये काय करावं लागणार आहे, ह्या सगळ्यांचा उल्लेख हा रूल्समध्ये असतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट पुढचा जो पॉईंट आहे तो आहे प्रोग्रॅम. प्रोग्रॅम म्हणजे काय, तर सिरीज ऑफ स्टेप, बरोबर. म्हणजे तुम्हाला ज्या काही तुमच्या पॉलिसीज असतील किंवा तुमचे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत तुम्हाला जे अचीव करायचे, ते अचीव करण्यासाठी तुम्हाला ज्या स्टेप फॉलो करावे लागणार, त्या स्टेपला एकत्रितपणे काय म्हटलं जातं, तर प्रोग्रॅम म्हटलं जातं. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचं प्रोसिजर हा सुद्धा घटक येतो, त्याच्यानंतर पॉलिसीज हा घटकसुद्धा येतो, किंवा रूल्स हा सुद्धा घटक काय असतो, ह्या प्रोग्रॅम ह्या कंपोनंट्समध्ये इन्वॉल्व असतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट पुढचा पॉईंट आहे बजेट. हा आता फायनान्शियलदृष्ट्या इम्पॉर्टंट आहे, की बजेटमध्ये काय केलं जातं, तर इन फ्युचरमध्ये किंवा डे टू डे बिझनेसमध्ये कोणत्या पद्धतीचा खर्च आपल्याला येऊ शकतो आहे, किंवा कोणत्या पद्धतीचे आपल्याला खर्च करावे लागत आहेत, त्या खर्चातनं जे आपण खर्च करतो आहे त्या सोबतच आपल्याला कशा पद्धतीने आपला इन्कम सोर्स आहे, अवेलेबल आहेत, ह्याचा विचार केला जातो. आणि ह्याचा उपयोग काय होतो, तर आपल्याला जे काही फ्युचर प्लॅन आपण जे आखतो ते ॲचिव्ह करताना किंवा ते ॲचिव्ह केल्यानंतर ॲक्च्युअलमध्ये आपल्याला काय फायदा होणार आहे याचं इव्हॅल्युएशन करणं इझी पडतं. म्हणजे काय, तर बजेटमध्ये सरासरी खर्च किती येईल, एखादं काम आपण ज्यावेळी करायला घेतो त्यावेळी त्याचा काय केलेला असतो, त्याचं कुठेतरी काय केलेली असते, मांडणी केलेली असते, की भविष्यामध्ये तुम्हाला एवढे जे काही तुम्ही काम करणार आहात त्यासाठी एवढा खर्च येतो. आणि ज्यावेळी ॲक्च्युअलमध्ये तुम्ही ते काम करता आणि ते काम कंप्लीट केल्यानंतर तुमचं जे ॲक्च्युअल वर्क असतं त्याचं काय केलं जातं, बजेटशी कंपॅरिझन केलं जातं. आणि तिथे तुम्हाला फायदा झाला आहे की तोटा होतो आहे आपल्याला, ते आपल्या लक्षात येणं सोपं पडतं. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे शेड्यूल. शेड्यूल म्हणजे काय, तर कामं एक्झॅक्टली कोणत्या स्टेपने आपल्याला करायची आहेत, आपले जे काही गोल आहेत ते अचीव करण्यासाठी कोणत्या स्टेप आपल्याला फॉलो करावे लागणार, स्टेप कोणत्या पद्धतीने करावे लागणार, कधी कोणती स्टेप आपल्याला फॉलो करायची, याचं काय केलं जातं, शेड्यूलमध्ये एक टाईम टेबल थोडक्यात आखलं जातं. ओके. आणि त्यामुळे जे काही प्लॅन आपण आखतो ते ॲक्च्युअलमध्ये वर्क करण्यासाठी काय होते, मदत होते. ओके. आणि लास्ट जो घटक आहे प्लॅनिंगचा तो आहे कॉन्टिजन्सी प्लॅन. म्हणजे काय, ज्यावेळी आपण एक पर्टिक्युलर प्लॅन नुसार काम करायचं ठरवतो, त्या प्लॅनला एक अल्टरनेटिव्ह किंवा त्याला ऑप्शन म्हणून, इमर्जन्सीज म्हणून हे आपलं काय असलं पाहिजे, दुसरं प्लॅनसुद्धा किंवा दुसरं प्लॅनिंग प्रोजेक्टसुद्धा काय असला पाहिजे, आपला तयार असला पाहिजे. समजा अशी काही कंडिशन्स निर्माण झाली किंवा असे काही प्रॉब्लेम झाले की आपण ज्या प्लॅननुसार काम करत होतो तो प्लॅन वर्क करणं कठीण होत असेल, तर त्यावेळी आपल्याकडे काय असलं पाहिजे, त्याला ऑप्शन म्हणून दुसरा प्लॅन हा काय असला पाहिजे, तयार असला पाहिजे. ओके. हे झाले आपले प्लॅनिंगचे कंपोनंट्स. ओके. आय होप तुम्हाला हा पॉईंट लक्षात आला असेल. ओके. चालेल मग. थँक्यू.